माझे नाव रिया संजय पाटील. आजच्या नाटकात मी आईची भूमिका पार पाडणार आहे. नमस्कार, माझे नाव समृद्धी स्वप्नील उपाध्ये. आजच्या नाटकामध्ये मी बाळाची आजी ही भूमिका पार पाडणार आहे. नमस्कार, माझे नाव दीपांजली अचित भंडारे. मी या नाटकात मदतनीसची भूमिका पार पडत आहे. नमस्कार, माझे नाव सुफिया मनसूर नदाफ. मी आजच्या नाटकात महादेवची भूमिका पार पाडणार आहे. नमस्कार, माझे नाव ओजल नाईक टांगळे. मी आजच्या नाटकात डॉक्टरची भूमिका पार पाडणार. नमस्कार, माझे नाव अक्षरा रमेश माळी. मी या नाटकात मदतनीसची भूमिका पार पाडणार आहे. नमस्कार, मी दर्शना दीपक बसवडे. आजच्या नाटकात मी आजोबा ही भूमिका पार पाडणार आहे. नमस्कार, माझे नाव आरुषी अरविंद घोलकुंबे. मी या नाटकात बाळाचे वडील ही भूमिका पार पाडत आहे. नमस्कार, माझे नाव अर्णवी अभिजित पाटील. मी या नाटकात लक्ष्मी आजी ही भूमिका पार पाडणार आहे. नमस्कार, माझे नाव अनुष्का सचिन कवले. मी या नाटकात सुमनची भूमिका पार पाडणार आहे. नमस्कार, माझे नाव आकांक्षा गजानन शिंदे. मी या नाटकात मदतनीसची भूमिका पार पाडणार आहे. सुनीता आणि महादेव कामावर गेले आहेत. घरामध्ये फक्त आजी आणि बाळ आहे. आजोबाही शेतावर गेले आहेत. बाळाला खूप ताप आला आहे. आजी बाळाला औषध देण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आजीकडे औषधांबद्दलची योग्य ती माहिती नाही. बघूया काय होतं. अरे, बाळाला तर ताप आला आहे. तिथं सुनबाईने औषध ठेवलंय, ते घालते. अरे, इथं तर 2 औषधं आहेत. ह्या औषधातलं मला फारसं काही कळत नाही, पण बाळ आजारी आहे. असं वाटतंय की हेच औषध दिल्यावर बाळ बरा होईल. मी कधीच शिकले नाही, पण इतक्या वर्षाचा अनुभव घेतलाय. एक काम करते, हेच औषध बाळाला घालते. आजी बाळाला चुकीचं औषध देते आणि थोड्या वेळाने बाळाची जास्तच तब्येत बिघडते. मला जरा बाळाला द्या. अहो आई, बाळ बरं का होत नाहीये? बाळाला खूप ताप आलाय. तुम्ही तिथे ठेवलेलं औषध दिलं ना? वय, मी औषध दिलं, पण तिथं 2 बाटल्या होत्या औषधाच्या. त्यातलं एक उचलून दिलं, कारण त्या औषधाच्या बाटलीवरचं नाव काय म्हणून नीट वाचता आलं नाही बघ. कोणतं आहे ते औषध बघू? अहो आई, हे तर चुकीचं औषध आहे. अगं, मला त्या बाटलीवरचं नाव नीट वाचता आलं नाही ना मग. पण असं वाटलं की हेच औषध बाळाला बरं करेल, म्हणून हे औषध मी बाळाला दिलं. तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही का दिलं? तुम्ही न शिकलेली आहात म्हणून माझ्या बाळावर हा घोर परिणाम झाला आहे. अगं, हे जर मला माहित असतं तर मी असं केलं असतं का? मी काय मुद्दामून केलंय का? तुम्ही न शिकलेली आहात म्हणून तुम्ही दिलेल्या चुकीच्या औषधामुळे आमचं बाळ धोक्यात आहे. अगं, काय चालू आहे तुमचं एवढं मोठमोठ्यानं? अहो, तुमच्या आईने ना बाळाला चुकीचं औषध दिलं. काय? अगं आई, आधी सांगितलं असतं तर आम्ही काही केलं असतं. आता बाळाची तब्येत खूपच बिघडली आहे. चल आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. हो, मी पण येऊ का? नको. सुनीता आणि महादेव बाळाला घेऊन डॉक्टरांकडे जातात. डॉक्टर, बघा ना बाळाला काय झाले. तुम्ही बाळाला कोणतं औषध दिलं होतं? बाळाच्या आजीने बाळाला हे औषध दिलं. हे औषध तर जुलाबावरचं आहे. चुकीचं औषध दिल्या गेल्यामुळे बाळाची परिस्थिती खूप गंभीर आहे. आमच्या बाळाला काही होणार तर नाही ना? नाही नाही, तुमच्या बाळाला काही होणार नाही. मी जे औषध लिहून देते ते तुम्ही बाळाला द्या. ठीक आहे. हे सगळं शिक्षणाच्या अभावामुळे झालं आहे. जर आजीला वाचता आलं असतं तर असं झालं नसतं. सुनीता घरी परतल्यानंतर आजीला शांतपणे समजावून सांगते. अगं ऐक ना, मी बाळाची औषधे घेऊन येतो. हो हो. अरे, आलात तुम्ही? काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, काही औषधं लिहून दिली, ते दिल्यावर बाळाला बरं वाटेल. अहो आई, तुम्हाला
असताना तुम्ही शिक्षणाचं महत्त्व का समजावून घेतलं नाही? जर तुम्ही नवसाक्षर असता तर असं झालं नसतं. होय सुनीता, आता मला शिक्षणाचं महत्त्व कळालं आहे. मी याआधी कधी शिकले नाही, पण आता मला शिकायचं आहे. ती आदित्यराव घोरपडे विद्यालय शाळा आहे ना मग, तिथं ना नवसाक्षरतेचा नवीन उपक्रम चालू केला आहे. आत्ताच जाऊन मी मगदूम सरांकडे माझं नाव नोंदवून येते. हो हो, लवकर जावा. हा प्रसंग आपल्याला हे सांगतो की शिक्षणाचं महत्त्व केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नाही, तर कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी आहे, जे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भवितव्याला सुधारू शकतं. आता नवसाक्षर झाल्यामुळे परिस्थितीमध्ये काय बदल होतो तर पाहूया पुढे. काय हो, कुठे गेलता? इतक्या उशीर झाला. अगं शेताला जरा जाऊन आलो ग. हा, ते बरं चालतं. आणि मग सकाळी लवकर गेलता, जेवणाचा डबा पण घेऊन गेला नाही. अगं उसाचं तोड आलंय ना गं, मग जेवायचा डबा कशाला घेऊन जाऊ? आता आलोय जेवायला. हा, बरं आता मी तुम्हाला जेवायला वाटते. थोड्या वेळानं जेवतो, थांब. हा, मग येताना डॉक्टर भेटले ना तुम्हाला? डॉक्टरांचा फोन आलता. हा, मला ते म्हणत होते तुमच्या नातवाला ते पोलिओ लस काय तर आहे ते घेऊन जा म्हणत होतं. बरं, मी सुमनला सांगते. आता काय मुलं सुना खूप बिझी झालंय. आता मी नवसाक्षर झाले ना, त्यामुळे मला काय लिहिता वाचता तर येतच, पण आता मला बाळाच्या संगोपनाची माहिती समजली आहे. आता सुमनला मीच माहिती देणार आहे. होय, तू नवसाक्षर होऊन सुमन आणि शंकर यांना बाळाच्या संगोपनाचं महत्त्व सांगत आहेस, पण त्यांना शिक्षणामुळे बाळाचं आहार, आरोग्य, खेळ, विचार यांची चांगली माहिती मिळत आहे. नवसाक्षरतेमुळे बाळाचे संगोपन आधुनिक पद्धतीने कसे करायचे ते आजी सर्वांना सांगत आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाळाची काळजी आणि आरोग्याबद्दलची माहिती. आता मला समजले आहे की बाळाच्या आहारात संतुलन असावं लागतं. दूध, फळं, भाज्या यामुळे त्याच्या शरीराचा पूर्ण विकास होतो. पोषक आहार देऊया, सदृढ बालक बनवूया. पोषक आहार देऊया. सदृढ बालक बनवूया. अगं सुमन, तू मगाशी बाळाला वाटी चमच्यानं दूध पाजवत होतीस ना? बाळाला वाटी चमच्यानं दूध कधी पाजवायचं नसतं. बाळाला आईच्या अंगावरचं दूध हेच पौष्टिक असतं आणि बाळाच्या आईच्या दुधासारखे दुसरे कोणतेच टॉनिक नाही. बरं आई, बाळाचे खेळ त्याच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात. नवसाक्षर झाल्यानंतर हे मला चांगलंच समजलं आणि तुम्ही देखील चांगलंच समजून घेतलं आहे. अजून सांगतात आजीबाई, आईच्या दुधासारखे टॉनिक नाही. अजून सांगतात आजीबाई, आईच्या दुधासारखे टॉनिक नाही. होय आई, मी आधी फक्त शिक्षणाचं महत्त्व समजत होतो, पण आता कळालं की
देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। हे, देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान में छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हाँ, हम जैसे देखे ये जहाँ है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोच आओ, वक्त जरा चलाओ, रंग नए बिखराओ। चलो 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 नए ख्वाब बुन ले। संध्याकाळची वेळ आहे. सुमन बाळाला गोष्ट सांगत आहे आणि बाळ गाढ झोपी जातो. अशा प्रकारे राजकुमार जिंकतो आणि राजकुमारीला घेऊन जातो. बाळाचे संगोपन हे फक्त आहार आणि खेळामध्येच नाही, तर त्याला वेळेवर झोप आणि गोष्ट सांगणं हेही तितकंच आवश्यक आहे. गोष्ट सांगणं हे त्याच्या विचारांना चालना देतं. अगं सुमन, तुला सांगायचंच राहून गेलं. आपल्या बाळाची ना उद्या पोलिओची लस घेण्यासाठी जायचं आहे. तू लवकर आवर बर का. ठीक आहे आई. करण्या बाळाचे संरक्षण, द्या लसीचे इंजेक्शन. करण्या बाळाचे संरक्षण. द्या लसीचे इंजेक्शन. नवसाक्षर झाल्यामुळे तुम्ही बाळाच्या संगोपनामध्ये चांगली सुधारणा केली आहे. त्यामुळे बाळाच्या संगोपनामध्ये नवीन जागरूकता दिसून आली. होय, शिक्षणाचं महत्त्व आता स्पष्ट दिसतंय. त्याचं संगोपन आधीपेक्षा अधिक प्रगल्भ आणि संतुलित झालं आहे. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं झालं. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं झालं. जशी अमृताची धार माझा सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदाने झालं. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदाने झालं. जशी अमृताची धार